हॅलो अनु. हा बोल मृदुला, काय झालं? आता मी काय सांगते ते प्लीज जरा शांतपणे ऐकून घे. काय झालंय मृदुला? आज ऑफिस मधनं घरी येताना आरुषचा ऍक्सिडेंट झालाय. हा? त्याला लगेच ऍडमिट केलंय आणि मी आता हॉस्पिटल काय? जाते. हॉस्पिटल? कधी झालं हे आणि कसं? अनु प्लीज प्लीज शांत हो आणि ऐकून घे. डॉक्टरांनी आत्ताच सांगितलं की आरुष इज नो मोर. हॅलो अनुष्का. हॅलो हॅलो. आरुष, काय ग असं भूत बघितल्यासारखा चेहरा का केलाय? नाही काही नाही, एक स्वप्न पडलं. हॅलो. हाय, कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? काय करतेयस? मी पण मस्त. काही नाही ग, आता क्लिनिकला जायला निघे. तुझं काय चाललंय? माझं काही नाही, आता आरुषचा डबा झाला, आता तो निघेलच ऑफिसला. काय म्हणजे? हा आले आले. ऐक ना, मला आरुष बोलवतोय, मी नंतर बोलते तुझ्याशी. मी करते तुला. बाय बाय. हॅलो अनु, या लवकरात लवकर भेटलंच पाहिजे. काय रे? आज कोणीतरी खूप छान दिसतंय. एनिथिंग स्पेशल? काही पण. आणि हे काय? तू कुठे चाललायस आवरून? अरे कुठे म्हणजे ऑफिसला. आज संडे नाही, मॅडमनी घरी थांबायला. अरे हा, मी विसरलेच. हे घे. थँक्यू. आरुष, काय ग? जायलाच हवं का? का? काय झालं? मला खूप एकटं वाटतं तू नसलास की. हो जायला तर पाहिजेच. आणि आज नाही गेलं तरी कधी ना कधी तरी जावं लागणारच आहे. हो पण. आणि एकटी नाही आहेस तू. क्लिनिकला का नाही जातेस? बरेच दिवस झाले तू घरीच आहेस. पेशंटचे फोन येतात सारखे. जायला लागणार. तुझं मन डायव्हर्ट केलंस की असं एकटं नाही वाटणार. ओके. हो, उद्यापासून जायला लागतं. गुड. चला निघतो मी. उद्या माझी सायकोलॉजिस्ट मला क्लिनिकला जाताना दिसली पाहिजे. हो, उद्यापासून जाईन नक्की. चल येऊ मी. हो. सावकाश जा. हो काळजी. ओके चल बाय बाय. बाय. लवकर ये, मी वाट बघतेय. हो हो बाय बाय. बाय. सहा वाजले. आरुष कसा नाही आला अजून?
100 वर्ष आयुष्य आहे. तुझीच वाट बघत होते. अनु, कोण आहे? मृदुला, अगं ये ना. दार उघडं का ठेवलं होतंस? कळलं की काय तुला मी येणार आहे ते? अगं गडबडीत लावायचं विसरले असेल बहुतेक. मलाही विसरलीस तू, म्हणून मीच आले भेटायला. अगं तुला कशी विसरेन? बरं तू चहा घेणारच ना? मी टाकतेच आहे आमच्यासाठी. आमच्यासाठी म्हणजे कोणी आलंय का? अगं आरुष आलाय ना आत्ताच ऑफिस मधनं. आला बघ. काय? कोण आलंय? काय बोलतेस तू? म्हणजे अगं असं का विचारतेस तू मला? अनु, कोण आलंय नक्की? अगं आरुष आलाय बघ ना, तुझ्या समोर उभा आहे. अनु, काय चाललंय हे? अगं असं काय करतेस? बघ ना, तुझ्या समोर उभा आहे तो. तुला दिसत नाहीये का? मृदुला प्लीज, मला अशी गंमत नाही आवडत. अनु, काय होतंय तुला? आरुष कसा असेल इकडे? कसा असेल म्हणजे काय म्हणायचंय तुला? अगं तो आता ऑफिस मधनं आला म्हणजे इथेच असणार ना. अनु, जरा शांत हो. काय म्हणायचंय तुला नक्की? आरुष आता इथे आहे? हो अगं, किती वेळा सांगू अजून तुला? तुझ्या मागेच उभा आहे तो. एकदा जरा नीट बघ. अनु, जो माणूस या जगात नाही तो कसा दिसेल? मृदुला अगं काय बोलतीयस? हे कळतंय का तुला तरी? अनु प्लीज माझं ऐकून घे नी. आय नो हे सगळं होऊन जास्त दिवस नाही झाले अँड आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड तुला काय वाटत असेल, पण आता रियालिटी एक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये ना. नाही, काही नाही. एक स्वप्न पडलं. जायलाच पाहिजे का आज? मला खूप एकटं पडल्यासारखं होतं रे. 100 वर्ष आयुष्य आहे. तुझीच वाट बघत होते. आणि उशीर का झाला आज? बरं राहू दे, तू पटकन फ्रेश हो. मी तुझ्यासाठी तोपर्यंत चहा करते. काय रे? अनु तू स्वतः एक सायकोलॉजिस्ट आहेस आणि या सगळ्यांतून तू बाहेर नाही आलीस तर दिस विल समवेअर लीड टू अ मेजर डिसऑर्डर आणि तुला हे माहिती आहे. मला कळते का तुला त्याची आठवण येणं स्वाभाविक आहे, पण तुला रियालिटीमध्ये यावं लागेल. हे असंच चालू राहिलं तर दिस विल लीड टू अ व्हेरी सिव्हिअर डिसऑर्डर. हो ग, मला कळतंय तुला काय म्हणायचं आणि मी प्रयत्न करतेय. मलाही यायचं या सगळ्यातून बाहेर, पण त्याचा ऍक्सिडेंट, त्याचं मला एकटीला सोडून जाणं, मी काय करू? माझं आयुष्य थांबलं ग तिथेच. मला कळतंय का, पण आज जेव्हा तू मला फोनवर म्हणालीस की तो आहे आणि तो तुला बोलवतोय तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तू अजून त्या ट्रॉमामधनं बाहेर नाही आलीस. तुला आत्ता भेटायला यायचं हेच कारण होतं. खूप बरं वाटलं तू आलीस आणि मुळात मी काहीही न सांगता तुला समजलं की मला काय होतंय. आणि आज मला हेही कळालं की एखाद्या सायकोलॉजिस्टला पण काउन्सिलिंगची गरज पडू शकते. आहेच ग नेहमी तुझ्याबरोबर, आणि तुला काही वाटलं तर तू माझ्या क्लिनिकवर तर येऊच शकते. आणि घरी आलीस तर चांगलंच आहे. हो येईन आता नक्की. अरे हो, क्लिनिकवरनं आठवलं उद्या माझी सुट्टी आहे. त्या रिसेप्शनिस्टला सांगायचं राहिले की उद्याच्या माझ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करायचे. मी आलेच हा तिला फोन करून. आरुष 2च मिनिटं, चहा झालाच आहे. तू बस ना बाहेर जाऊन, मी पटकन घेऊन येते.